Good evening, all of you. Please put in chat box whether my voice is clearly audible, and I'm going to present now screen. Okay. And we will be giving you brief introduction regarding your 8th science class, and then Madam Manasi Madam will be continuing. Manasi Madam is teaching since last 25 years. तो आपको बिल्कुल तकलीफ नहीं होगी, वो मराठी हिंदी इंग्लिश तीनों लैंग्वेज में अच्छे से आपको एक्सप्लेन करेंगी। बट मैं क्या बताना चाह रहा हूँ वो देखते हैं। आई विल नॉट बी टेकिंग मोर देन 5-10 मिनट्स। तो ये आज का हमारा लेक्चर है, ये जानने के लिए कि पूरे 8 के क्लास में हम क्या पढ़ने वाले हैं। तो जैसे कि आप जानते हैं, आपके सामने जो अभी इंडेक्स खुला हुआ है उसमें बायोलॉजी रिलेटेड, होल्ड ऑन, लाइट वगैरह चली गई है क्या? स्क्रीन तो दिखना चाहिए। सर, you are presenting screen. Share screen. Start share. Start. Sorry. सॉरी सॉरी, ये बहुत दिन बाद मैंने गलती किया, अभी आपको शायद दिख रहा होगा। ओके, एक्सट्रीमली सॉरी, थैंक यू निधि। चलो, तो मैं ये बता रहा था कि 8th स्टैंडर्ड में जो आपको इतने सारे 19 सब चैप्टर्स हैं, इसमें केमिस्ट्री भी है, फिजिक्स भी है और बायोलॉजी भी। आप 8th में गए हो, 9th भी देना है, 10th भी देना है। 11th 12th के लिए आपका फाउंडेशन तैयार होने वाला है कि आप आर्ट्स में जाना चाहते हो, साइंस में जाना चाहते हो कि कॉमर्स में जाना चाहते हो। साइंस में भी जा रहे हो तो आप प्रेफरेंस बायोलॉजी को दे रहे हो, फिजिक्स को दे रहे हो, केमिस्ट्री को दे रहे हो, मैथ्स को दे रहे हो, और नई एजुकेशन पॉलिसी के हिसाब से और कुछ आपको पसंद आए तो क्या आप उसको देख रहे हैं। तो यहाँ पे आप देख रहे हैं लिविंग वर्ड वाला टॉपिक, हेल्थ एंड डिसीज वाला, देन यू गो इनटू द pollution, disaster management, cell organelles, human body, then we are going into the ecosystem life। इतने सारे टॉपिक जो है वो आपके बायोलॉजी एनवायरमेंट साइंस रिलेटेड है, जबकि फोर्स एंड प्रेशर, करंट, इलेक्ट्रिसिटी, और नीचे जाएंगे तो मेजरमेंट एंड इफेक्ट ऑफ हीट, साउंड, रिफ्लेक्शन ऑफ लाइट और लाइफ साइकिल ऑफ स्टार्स। ये सारी चीजें जो है, फिजिक्स थोड़ा बहुत एस्ट्रोनॉमी से जुड़ी हुई है, लास्ट टॉपिक जो हमने हाल ही में पढ़ा जब आप 8th वालों के साथ 7th में होते हुए भी लेक्चर सुन रहे थे। और फिर बाकी टॉपिक जो है वो केमिस्ट्री से रिलेटेड। ये क्यों बता रहा हूँ? क्योंकि आगे जाके जो आप पढ़ने वाले हो और पीछे आपने जो पढ़ा, यहाँ मैंने ये बताने की कोशिश की कि आप में से जो बेस्ट लाइकिंग है, इंटरेस्ट है, आपको पसंदीदा चीज है, वो सारी अच्छी आदतें आपकी बाहर आएंगी तो आपको प्रोफेशनली सक्सेसफुल होने में वो मदद करेंगी। यही एक अच्छे टीचर का काम है। ये यहाँ शब्दों में लिखा गया है। अब लेट्स रिकॉल कि आपने अब तक क्या पढ़ा। अभी 7th की इंडेक्स में आपके लिए बिल्कुल पढ़ूंगा नहीं, क्योंकि अभी आपने पूरे साल भर ये सब्जेक्ट पढ़ा। बात अलग है कि एग्जाम नहीं दे पाए, बट कोई प्रॉब्लम नहीं। जिसने बहुत दिल से साल भर मेहनत की उसको एग्जाम होना ना होना ज्यादा काउंट नहीं होता है, क्योंकि पूरे सिस्टम, एजुकेशन सिस्टम का मतलब यही है कि आप साल भर कोई चीज पढ़े और अगले साल जाने के बाद हल्का फुल्का उसको रिवाइज करते हुए उसी टॉपिक्स में से या कुछ और टॉपिक्स में से और इन डेप्थ जानकारी हासिल करें। तो यहाँ जो टॉपिक्स है ये सारे आपके पास यानी 6th स्टैंडर्ड से और 8th स्टैंडर्ड से जुड़े हुए हैं, जो आगे जाके 9th 10th में भी आने ही वाले हैं। जैसे देखिए, आपने यहाँ डिजास्टर मैनेजमेंट लिखा हुआ देख रहे हैं, सेल स्ट्रक्चर आप देख रहे हैं, एलिमेंट्स देख रहे हैं। तो ये बहुत सारे चीजें हैं जिसको मैं फिर से, हीट दिख रहा है उसको हम दोहराएंगे नहीं। थोड़ा पीछे जाएंगे 6th में तो भी देखिए लिविंग वर्ल्ड है ही, फिर इसके अलावा फोर्स है, वर्क एनर्जी है, साउंड है, तो इसमें भी हम जाएंगे नहीं। द यूनिवर्स भी जो एस्ट्रोनॉमी से रिलेटेड। तो ये 6 तक हो गया। अभी हम चलते हैं कि नेक्स्ट क्लास में 9th में आप इसमें से क्या पढ़ने वाले हैं। देखिए, वर्क एनर्जी है, मेजरमेंट ऑफ मैटर है, करंट, इलेक्ट्रिसिटी है, एसिड बेसिस है, रिफ्लेक्शन ऑफ लाइट है, फिर से साउंड है। तो ये अगर, और लाइफ प्रोसेसेस है, तो ये ऐसी बहुत सारी चीजें ये 9th में है। 10th में भी देखिए, अगर साइंस 2 का लास्ट टॉपिक देखेंगे तो डिजास्टर मैनेजमेंट है, थोड़ा ऊपर आएंगे तो सेल बायोलॉजी है। ऐसी कितनी सारी चीजें हैं जो आपको ये बताएंगी
कि जो बच्चे ने नर्सरी में एडमिशन लिया और 10th तक गया, वो 10 साल प्लस 3 साल 13 साल में इतना कुछ पढ़ा, बट बहुत बार उसने अपने आप को रिवाइज करने के लिए अगली स्टैंडर्ड में बहुत सारे टॉपिक पढ़े। तो ये हुआ आपका डिस्कशन। ये यहाँ लेट्स डिस्कस में मैंने एक ही चीज बताई, इस आने वाले अगले 3 साल में और पिछले तकरीबन 7 साल में, मतलब टोटल 8 साल में 10वीं क्रॉस करने तक, अगर आप आपका प्रायोरिटी, आपको सबसे ज्यादा पसंद क्या है, थोड़ा कम पसंद क्या है, नया नया क्या पसंद आने लगा है, मैं सब्जेक्ट की बात कर रहा हूँ और उनके अंदर के टॉपिक की बात कर रहा हूँ, ये नहीं डिफाइन करेंगे तो उसके बाद करियर के लिए, प्रोफेशनल लाइफ के लिए आपको थोड़ी तकलीफ होगी, जो नहीं होनी है। तो यहाँ या भविष्य में आने वाले अगले साल में हम लोग पेरेंट टीचर का रोल क्या है, कैंडिडेट का रोल क्या है, और इन सबके पीछे हमको कैंडिडेट का मतलब आप सबका इंडिविजुअल का एक फील्ड ऑफ इंटरेस्ट डिफाइन करना है, जिसके तहत हम लोग 10th के बाद एडमिशन लेंगे या नौकरी या बिजनेस का सोचेंगे। तो आज के लिए इंटेंट ऑफ आवर ऑनलाइन क्लासेस टू अनलिश मिस्ट्री ऑफ बीइंग हैप्पी एंड टू यूजफुल इन वेरियस स्टेजेस ऑफ लाइफ। ये यूजफुल बहुत जरूरी है, क्योंकि आप जितना यूजफुल होंगे आपके मालिक के लिए, मतलब एम्प्लॉयर के लिए, उतनी अच्छी तनख्वाह और उतना रिस्पेक्ट आपको आपके फील्ड में मिलेगा। तो ये यूजफुल होने के लिए 10वीं तक, 11वीं 12वीं तक और ग्रेजुएट होने तक मेहनत करनी होती है और अपना इंटरेस्ट पहचानना होता है। और ये सारी चीजें अगर ठीक से चले एक अच्छे बच्चे की तरह सिस्टमेटिक डिसिप्लिन तरीके से, तो जिंदगी में आपको खुश होने से कोई नहीं रोक सकता। यही मिस्ट्री थोड़े लंबे समय तक अच्छे से एक्सप्लेन करने का काम हमारे अच्छे अच्छे टीचर करेंगे। यहाँ आपके सब्जेक्ट के पहले पन्नों में इस कक्षा में जो आप पढ़ेंगे उससे आपको क्या आना चाहिए, आप क्या सीखने चाहिए, इसका जो कंटेंट दिया है वो आपको पढ़ना है। मानसी मैडम भी आपको ब्रीफ करेंगे। इसके अलावा मैडम अभी शुरू करेंगी पहला लेक्चर, जिस मैं कुछ फोर्स एंड प्रेशर में जाने वाला था, बट मैडम प्रेजेंट है, तो मैडम का ज्यादा समय न लेते हुए, जैसे मैंने बोला 5-10 मिनट, तो 10 मिनट पे मैं रुकना चाहूंगा। और मानसी मैडम आप अच्छे से अपने तरीके से पढ़ाइए, देर इज नो प्रॉब्लम। स्टूडेंट्स जितने भी हो, जरूरी है कि जो अटेंड करते हैं सिंसियरली एक भी होगा, तो उसके लिए साल भर क्लास चलता है अपना। सो मनी इज नॉट इशू फॉर यू एंड अस। बच्चों को जो सिंसियर है उनको पढ़ाएंगे। तो अभी आप प्लीज कंटिन्यू करिए। मैं यहाँ पे अपने प्रेजेंट मोड से बाहर आता हूँ और आपको माइक हैंड ओवर करता हूँ। प्लीज कंटिन्यू। ओके। ओके, चलो स्टार्ट करेंगे हम लोग। Once again, good evening, students. All of you hear me? Am I audible, students? Yes, or my voice is clear? Okay, no breaking. Oh, very good, very good. Okay, तो अभी देखो, सर ने तो 6-7 मिनट में 10 मिनट में आपको बता दिया है बच्चों। तो मैं अभी फिर से 2 मिनट में आपको सब कुछ बता देती हूँ। आप लोग जब फर्स्ट सेकेंड और थर्ड में थे, तब आपको एनवायरमेंट स्टडी ऐसा सब्जेक्ट था। तो एनवायरमेंट स्टडी में हम लोगों ने क्या किया था, अपना पूरा का पूरा एनवायरमेंट में लिविंग थिंग का ही स्टडी किया था। आपके आजू बाजू में जो कुछ है उसका स्टडी किया था। तो फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ तक आपको ये एनवायरमेंट स्टडी करके सब्जेक्ट मिला। वही सब्जेक्ट आगे जाके फिफ्थ से लेके अभी 8 तक आपको जनरल साइंस करके मिलेगा। समझ में आया? तो बुक का पहला ही कवर पेज जो रहता है ना, उस पे आप देख लो, उसमें लिखा रहता है हमेशा जनरल साइंस। दैट मीन्स एनवायरमेंट स्टडी प्लस आपका ये साइंस का पूरा डिटेल स्टडी रहता है। तो उसमें क्या क्या रहता है, तो जैसे जैसे आपका एक एक स्टैंडर्ड आप बढ़ते जाते हैं, फिफ्थ से लेके 6, 6, 7, 8, तो वैसा वैसा जो स्टडी है, चैप्टर सेम रहते हैं। सेम दैट मीन्स थोड़ा बहुत थोड़ा फर्क रहता है, लेकिन बेसिक नॉलेज जिसको बोलते हैं वो फिफ्थ से फोर्थ से लेके आगे तक कैरी फॉरवर्ड हो जाता है। और उसमें
अगले नेक्स्ट स्टैंडर्ड में वही रिलेटेड बेसिक थिंग है उसको जोड़ के और एक्स्ट्रा कुछ तो मिलता है आपको, समझ में आया? हाँ, तो आपको स्टडी करना है, सीरियसली करना है, भले आप 5th स्टैंडर्ड में हो, 6th में हो, 7th में हो या 8th में हो, आगे जाके वही सब आपको 9th और 10th में पूछा जाएगा, लेकिन वो बहुत ही डीप रहता है। और आगे जाके 9th 10th में आपको ईच एंड एवरी सब्जेक्ट के लिए दो दो पेपर्स देने पड़ते हैं, तो स्टडी वास्ट होता है, समझ में आया बच्चों? हाँ, तो इसके लिए आपका बेसिक जो फाउंडेशन बोलते हैं ना, वो परफेक्ट होना जरूरी है। और इसके लिए ही हम लोग ये अभी से आपका ऑनलाइन स्टडी चालू किया है। ओके, हाँ, तो अभी ध्यान में रखना है आपको, अभी सब ना 7th स्टैंडर्ड से आप जंप करके 8th स्टैंडर्ड में पहुंच गए, बिना कोई एग्जाम दिए आप आ गए 8th स्टैंडर्ड में। ये तो बहुत सारा ऐसा मैजिक हो गया बच्चों के लिए। लेकिन ध्यान में रखना है आपको कि अभी सर ने भी बताया और मैं भी बता रही हूँ कि एग्जाम इम्पोर्टेंट नहीं रहती, आपका जो नॉलेज है सब्जेक्ट का वो वेरी इंपॉर्टेंट है। आपको आगे जाके क्या करना है, बिजनेस करना है, नौकरी करना है, कुछ कुछ भी करना है, तो आपको नॉलेज की बहुत जरूरी रहती है। हाँ, तो नॉलेज के लिए आपको सीरियसली सिंसियरली पढ़ना ही है। तो एग्जाम भले नहीं हो जाएगी तो भी चलेगा, लेकिन अपना लास्ट ईयर का नॉलेज अपडेट करके आगे जाएंगे तब भी ये 8th स्टैंडर्ड का आपको सब कुछ समझ में आएगा, वरना कुछ नहीं समझेगा। समझ में आया बच्चों? तो ये आपको अभी क्या करना है वो मैं बताती हूँ। अभी बच्चों देखो, सीरियसली या अभी से कुछ सीरियसली लेना है ऐसा नहीं मैं बोलती, लेकिन जो भी करेंगे स्लो बट स्टेडी ऐसा रूल रहता है, वैसा करना है। अभी अभी स्टार्टिंग में 1 घंटा आपने पढ़ लिया तो भी चलेगा, लेकिन अपने दिल से करो, किसी ने प्रेशर करना, मम्मी ने बताया, पापा ने बताया, टीचर बोल रही है इसलिए कर रहे हैं, ऐसा नहीं करना है। पूरा का पूरा ये अप्रैल मई जब तक आपका स्कूल शुरू नहीं हो जाता है तब तक आपको मिनिमम अपनी मर्जी से, खुद की इच्छा से क्या करना है, 1 घंटा रीडिंग करना है। तो रीडिंग करते समय आपको ईच एंड एवरी सब्जेक्ट को कैरी करना है बच्चों। हाँ, ये फर्स्ट लेक्चर है इसलिए मैं आप सबको ऐसा बता रही हूँ कि ईच एंड एवरी सब्जेक्ट इज द इम्पोर्टेंट सब्जेक्ट फॉर योर स्टैंडर्ड एंड फॉर योर नॉलेज। लैंग्वेज है तो लैंग्वेज में बहुत सारे टाइप्स रहते हैं बच्चों, बहुत सारा स्टडी रहता है, राइटिंग स्किल रहता है, रीडिंग रहता है, ऐसा बहुत बहुत रहता है उसमें। तो उसके लिए भी आपको पढ़ना जरूरी है। तो एक एक दिन आपको ये करना है, आज ये सब्जेक्ट का पढ़ लिया 1 घंटा, कल दूसरे सब्जेक्ट का करना है, परसों तीसरे सब्जेक्ट का करना है। तो बिना बोर होके, बिना प्रेशर लेके आपको करना है, और वैसा करेंगे तो दिन ब दिन आपका वो सब नॉलेज है ना वो बढ़ता ही जाएगा, बढ़ता ही जाएगा, और आपको उसमें बहुत सारा इंटरेस्ट क्रिएट हो जाएगा। और अंडरस्टैंडिंग रहता है, वो अंडरस्टैंडिंग आने के बाद वो सब्जेक्ट का से ये कुछ ऐसा जो मोटो रहता है ना वो आपको मिलेगा, और मिलने के बाद आपको उस सब्जेक्ट में मास्टर की भी मिलेगी। इसलिए आपको सीरियसली करना है। तो फर्स्ट क्या करना है देख लो बच्चों, फ्रंट पेज अपना जो है उसको ही देखना है। अभी मैं सीधा आपको लेके जाती हूँ, अपना बुक दिखाती हूँ। तो बहुत ही इंटरेस्टेड बुक है। हम्म, देखो फर्स्ट पेज जनरल साइंस, बहुत कुछ है ना। हाँ, तो ये फर्स्ट पेज है, वो क्या बताता है, इंटरनल स्टडी क्या, मटेरियल क्या है, समझ में आया बच्चों? हाँ, बहुत सारे बच्चों को मराठी में बता चाहिए तो मैं बता देती हूँ। हा, बघा मुलांना एकदा सांगते तुम्हाला, कव्हर पेज जे असतं ना आपलं, त्या कव्हर पेजवर तुम्हाला आतमध्ये काय कंटेंट आहे त्याच्या संबंधित सगळं दिलेलं असतं। तर नेहमी अभ्यास करताना कधीही पहिला पेजचं ऑब्झर्वेशन करा, बॅक पेज आहे त्याचं ऑब्झर्वेशन करा, त्याच्यानंतर येणारं पेज आहे त्याच्यामध्ये काय दिलंय, म्हणजे डायरेक्ट लेसनला कधीच हात लावायचा नाही मुलांना। त्याच्यातलं पहिलं काय काय आहे, त्याच्यामध्ये काय किती तुम्हाला म्हणजे क्युरियासिटी आहे आणि त्याच्यातून तुम्ही किती समजून घेऊ शकता, हे खूप महत्वाचं असतं। त्याच्यानंतर
हे जे दिलेलं असतं की नाही, तर ह्याच्यामध्ये काय काय आहे तुम्हाला, म्हणजे स्टडी ग्रुपमध्ये काय काय मिळतं, कोणी कोणी लिहिलंय, कोण कोण लोकांचं, म्हणजे किती किती तज्ज्ञ लोकांचं ह्या बुकला तयार करण्यासाठी मार्गदर्शन मिळालंय. कारण हे साधे साधे बुक नाहीत मुलांना. हे सगळं जेव्हा तुमच्या लेवलला, आता तुम्ही 8 स्टँडर्डचे आलेत म्हणजे 12, 13 एजच्या ग्रुपच्या आलात की नाही, मग त्या लेवलला तुम्हाला असं पोषक मटेरियल जे पाहिजे ते मिळतंय की नाही ह्या टेक्स्टबुक मधनं, हे सगळं ठरवून तुमचं टेक्स्टबुक तयार केलं जात आहे. क्लिअर सगळ्यांना? हा, मग त्यासाठी बऱ्याच लोकांचं डेडिकेशन असतं आणि ते खूप सगळे मास्टर लोक असतात, समजले? त्यांच्याबद्दल नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि हे तर आपलं प्रत्येक बुक मध्ये आहे, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आहे ते तर. त्याच्यानंतर आपण आता हे बघा, प्रिफेस. एक थोडस मुलांना नेहमी चांगल्या सवयी असल्या पाहिजेत, की काहीही कुठलेही कागद जरी मिळाला तरी तो कागद वाचण्याची इच्छा असली पाहिजे मुलांमध्ये, समजतंय? हा, मग हे सगळं जेव्हा तुम्ही वाचत असता किंवा करत असता की नाही, तेव्हा तुम्हाला आपोआप त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी कळतात मुलांना, की आपण हे सगळं वाचतोय करतोय म्हणजेच त्याच्यातनं आपल्याला काय करायचं आहे. तर ह्या गोष्टी दिलेल्या असतात बघा, इथे दिले तुम्हाला लिहून, डिअर स्टुडंट्स. म्हणजे हे सगळं स्टुडंटसाठी आहे, की स्टुडंटनी का वाचायचं आहे, ह्या पुस्तकाचा का अभ्यास करायचा आहे, आणि ह्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय काय मिळणार आहे. त्याच्यामध्ये वर्ड्स असतात बघा, लेट्स स्टडी, लेट्स ट्राय, ट्राय धिस, कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, हे सगळे वर्ड्स काय सांगतायत तुम्हाला, किंवा त्याच्यातनं तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, समजतंय? हे सगळं तुम्ही वाचायचं आहे सिरियसली. आणि आता मी सांगते तुम्हाला मुलांना, की आता अगदी म्हणजे खूप असं पहिला धडा आज मॅडमने शिकवला आणि लगेच पाठांतर करायला लागलो, काही गरज नाहीये, काही गरज नाहीये लिटरली. हा, कारण तुम्ही आता 8 स्टँडर्डला आहात, तुमचं फाउंडेशन क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अंडरस्टँडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. हा, त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं आहे, एक थरली तुम्ही लेसन वाचायचं आहे. त्याच्यानंतर टीचर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत, खूप केअरफुली ते ऐकायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा वाचायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली जे काही एक्सरसाइज असतील किंवा ट्राय धिस असतील, ते छोटे छोटे एक्सपेरिमेंट असतात जे आपल्याला करण्यासारखे आहेत, ते करून बघायला काहीच हरकत नसतं मुलांना. फक्त ऑब्झर्वेशन तुमच्या मम्मी पप्पांचं तिथे पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करताना तेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज मिळवता, कळतंय? मग हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं असतं. आणि ते जे काही प्रॅक्टिकल नॉलेज असतं की नाही, ते तुम्ही मिळवलं तर तुम्ही त्या गोष्टी कधीच लाईफ मध्ये विसरू शकत नाही. क्लिअर सगळ्यांना? आता स्टुडंट साठी झाल्यानंतर टीचर साठी पण दिलंय बघा त्यांनी. म्हणजे तुम्हाला हे पण लगेच समजते की टीचरनी काय करायला पाहिजे, किंवा कोणत्या मेथडने जायला पाहिजे, किंवा टीचरनी आपल्याला करतायत ते बरोबर करतायत का. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ओपन बुक आहे ते सगळं मुलांना. तुम्ही जर अगदी डोळसपणे डोळे उघडे ठेवून सगळं जर करत असाल ना, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतात. आणि मग कोणत्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या मार्गाने आपल्याला पुश करायचं आहे, हे तुम्हाला त्याच्यातनं कळत आहे, समजलं? त्यामुळे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक पेजला व्हॅल्यू आहे. मुलांना एवढं सगळं लिहून देत आहेत, त्याच्या मागे खूप काहीतरी मोठे उद्देश असतात. आता लर्निंग आउटकम स्टँडर्ड्स 8 सांगितले बघा, म्हणजेच आता तुम्ही ह्या याच्यातनं काय काय शिकणार आहात, समजतंय? तुम्ही सगळे लर्नर आहात, तुम्हाला काय काय शिकणार आहात या लेसन, अख्ख्या बुक मधनं तुम्हाला काय काय मिळणार आहे शिकायला, सगळा स्टडी तुम्हाला दिलेला आहे इन शॉर्ट मध्ये, जे अख्खं तुमचं बुक आहे त्याच्यात, समजलं? आता पुढे आहे कंटेंट. ऑफकोर्स तुम्हाला सांगितलं सरांनी की ह्या जे तुमचे 9 to 19 लेसन आहेत त्याच्यामध्ये पार्ट्स असतात. ऑफकोर्स सायन्स म्हटलं की त्याच्यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 3 मेन पार्ट्स असतात. आणि पूर्वी एक असा स्पेशल सब्जेक्ट असायचा एन्व्हायरमेंट स्टडी म्हणून. इव्हन 8, 9, 10 ला स्पेशल सब्जेक्ट असायचा. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 10 लेसनचं एक बुक असायचं आणि स्पेशली त्याच्यावर एक पेपर यायचा. पण आता सध्या एक 2-3 वर्षांपूर्वी जो सिलेबस आपला चेंज झाला, तेव्हा तो एन्व्हायरमेंट स्टडी आहे तो अख्खा सब्जेक्ट त्याने कॅन्सल करून टाकला. आणि त्या सब्जेक्टशी रिलेटेड जे काही चॅप्टर आहेत ते त्याने काय केले, तुमच्या सायन्स मध्ये ऍड करून टाकले, कळतंय? आणि म्हणून मग तुम्हाला आता ह्या सायन्स मध्ये एक 2-4 लेसन जे आहेत ते तुमच्या एन्व्हायरमेंट स्टडीशी रिलेटेड आहेत. त्यामुळे आता तुमचा सायन्स सब्जेक्ट बनला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो अँड ऑल्सो एन्व्हायरमेंट स्टडी. ऑल ऑफ यू क्लिअर? आता पुढे बघा. आता
तुम्ही नेहमीच 9th स्टँडर्ड पर्यंत मुलांना सेमिस्टर पद्धतीने जात असता, त्यामुळे ऑफकोर्स सेमिस्टर मध्ये तुम्हाला काय असतं, तर फर्स्ट पार्ट असतो तो तुमचा फर्स्ट सेमिस्टर साठी असतो आणि सेकंड पार्ट असतो तो तुमचा सेकंड सेमिस्टर साठी असतो. त्यामुळे अर्थातच तुम्हाला इथे दिलेले आहेत बघा, 1 to 19 आहेत, त्याच्यापैकी तुमचे जे 9 लेसन आहेत ते लेसन 9 पर्यंतचे लेसन तुमचे असणार आहेत ते फर्स्ट सेमिस्टर साठी असतात. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही येणार आहे 10 पासून 11 पासूनचे पुढचे ते तुमचे सेकंड सेमिस्टरला असणार आहे. क्लिअर सगळ्यांना? आता आपण आपल्या फर्स्ट लेसन कडे वळायचं आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आता आज आपला नवीन अकॅडमिक इयरला सुरुवात होतीये, कळतंय? आता तुम्हाला फार क्युरियासिटी असते, बऱ्याच मुलांना तर असतेच असते, की आता आपण ह्या लेसन मध्ये काय शिकणार आहोत किंवा याच्यामध्ये काय आहे. तर हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना, तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे, टीचरने एक्सप्लेन करण्याआधी जर एकदा तुम्ही जर लेसन वाचलेलं असेल ना, तर तुम्हाला साधारण त्याच्यातला मॅटर काय आहे त्याची ओळख झालेली असते, त्याच्यामध्ये क्वेश्चन काय आहे, त्या क्वेश्चनचे आन्सर कुठे आहेत, याचा एक साधारण तुम्हाला अंदाज येत असतो. क्लिअर? ओके, चला आता आपण स्टार्ट करूया. लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स. आता पहिलंच आहे तुमचं लिव्हिंग वर्ड. लास्ट इयर तुम्ही अगदीच लिव्हिंग म्हणजे ऑर्गॅनिझम शिकलेला आहात, फक्त वर्ड चेंज झाला लिव्हिंग वर्ड. तर लिव्हिंग या शब्दाचंच मिनिंग आहे तुमचं सगळे हे लिव्हिंग थिंग त्याच्यामध्ये इंक्लूड असणार आहे. ओके, तो ये लिविंग थिंग कौन कौन से रहते हैं बच्चों, देख लो एक बार. ये लिविंग थिंग बोलेंगे तो इसमें आते हैं प्लांट्स, एनिमल्स एंड ऑल क्रिएचर्स, दैट मीन्स मायक्रोब्स. ओके, तर हे मायक्रोब्स काय काय आहेत ते एकदा परत तुम्हाला मी सांगणार आहे. आणि अख्खा सगळा आजच्या लेसन मधला आपला जो स्टडी आहे ना, तो तुमचा आहे तो फक्त मायक्रोब वरच आहे. आणि ह्याच्यातनं तुम्हाला आता बरंच कळणार आहे की व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स अँड हाऊ आर दे लुकिंग अँड हाऊ आर दे इफेक्ट ऑन आवर बॉडी. ओके, कॅन यू रिकॉल, कॅन यू रिकॉल मध्ये काय काय दिलंय बघा, त्यांनी एक 4 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, 3 क्वेश्चन आहेत तिथे. तर त्या क्वेश्चनचे आन्सर, एक तर पहिलं म्हणजे तुम्हाला लास्ट इयर तुम्ही थोडंसं कुठेतरी शिकलेलं असणार आहात, त्याच्यावरनं तुम्हाला ते आठवायचंय. कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्ही थोडंसं आठवा. ऑफकोर्स तुम्ही स्टडी केलेला असणार असेल तर तुम्हाला त्याचे आन्सर्स लगेच आठवतील. आणि जर काही आठवत नसेल तर लगेचच आपल्याला इथे काही एक टॉपिक दिलेला असतो ना, त्याच्यामध्ये त्याचे आन्सर तुम्हाला मिळत असतात. क्लिअर सगळ्यांना? हा, तर आता बघा पहिलं काय आहे, व्हॉट इज द हायेस्ट फॉर द क्लासिफिकेशन लिविंग ऑर्गेनिज्म. ये इसका जरूरी क्यों हो गया, क्लासिफिकेशन करना क्यों इम्पोर्टेंट है? तो इसका आंसर हम देखते हैं, बायोडाइवर्सिटी एंड नीड ऑफ द क्लासिफिकेशन. क्लियर? Last year, we learned that all the living organisms on Earth have adapted according to the geographic region, food injection, defense, etc. बच्चों ध्यान में रखो कि लास्ट ईयर आपने जो लिविंग ऑर्गेनिज्म के बारे में पढ़ा है उसमें आपने एडेप्टेशन का स्टडी किया है. तो ये एडेप्टेशन किस में होता है, लिविंग थिंग में होता है, लिविंग ऑर्गेनिज्म में होता है. तो ये एडेप्टेशन वो कैसे करते हैं, उसका रीजन क्या है, तो अकॉर्डिंग टू जियोग्राफिक रीजन, दैट मीन्स वो कहाँ कहाँ रहते हैं उसमें डिपेंड रहता है. उनका फूड लेने का टाइप कौन सा रहता है वो उस पे डिपेंड रहता है. और उसका खुद का प्रोटेक्शन करने के लिए, डिफेंस करने के लिए कुछ तो चाहिए ना उनका, तो वो खुद का डिफेंस कैसे करते हैं उसके लिए उनके पास क्या क्या ऑर्गन्स रहते हैं उसके बारे में डीपली स्टडी आपने किया होगा. ओके, while adapting, many differences are observed in the organism of the same species too. काय सांगितलं पुढे त्यांनी, की हे सगळं तुम्ही जेव्हा करत असता तेव्हा तुम्ही एकाच लिव्हिंग थिंगचा किंवा एकाच प्लांट्सचा किंवा अॅनिमल्सचाच अभ्यास केला असं नाहीये मुलांनो. तुम्ही काय काय केलंय त्याच्यामध्ये, तुम्ही सगळे प्लांट्सचं म्हणजे व्हरायटी ऑफ प्लांट्स, व्हरायटी ऑफ एनिमल्स, व्हरायटी ऑफ क्रिएचर्स, सब के बारे में आपने डिटेल स्टडी किया है. वो कैसे अडेप्ट करते हैं, वो अडेप्ट करते समय उसमें खुद में कुछ कुछ चेंजेस लाते हैं, वो कैसे है, कौन कौन से स्पेसीज है जो अडेप्ट नहीं कर पाए, वो डिमिनिश हो गए, तो ये कैसे हो गया, इसका पूरा का पूरा 7 स्टैंडर्ड में फर्स्ट लेसन जो है इसमें आपने पूरा का पूरा डीप स्टडी किया है. ओके, देन सेकेंड, अकॉर्डिंग टू 2011 सेंसस,
around 87 million species of the living organism are found on the earth including land and sea. कहाँ मिला है? According to 2011, that means 10 years back. आपने देखा अगर तो आपको ये पता होगा कि यहाँ ये सब साइंटिस्ट लोग सर्च करते हैं, साइंटिस्ट लोग फाइंड आउट करते हैं, और ये जो हमें परफेक्ट जो नंबर देते हैं ना, उसके बारे में पूरा डीप स्टडी होता है। तो उन्होंने बता दिया है कि ये हम जो अर्थ पे रहते हैं ना, तो अर्थ में लैंड और सी ऐसे दो पार्ट है। आपको मालूम है बच्चों, ये 71% एरिया जो है वो सी कैप्चर है, एक्वेरियम है, और ये 29% जो है वो लैंड है। तो सी और लैंड दोनों मिलके जो हमारा अर्थ में 100% जो हो जाता है, उसमें 87 मिलियन स्पेसीज लिविंग ऑर्गेनिज्म है, वैरायटी ऑफ स्पेसीज है। हमें तो दो तीन पता चलता है, लेकिन डीप स्टडी एक एक का करते जाएंगे तो बहुत सारा आपको नॉलेज मिलेगा इसके बारे में। To study such a vast number, it was essential to divide them into groups. अभी देख लो, एक सिंपल एग्जांपल मैं आपको देती हूँ। आपके घर में 10 बच्चे हैं, या क्लास में ले लो, सबका नाम एक ही रख दिया, चलेगा बच्चों? किस टीचर किसको क्वेश्चन पूछ रही है, किसको डांट रही है, किसको बुला रही है, कुछ पता चलेगा? नहीं चलेगा ना। इसलिए आपको खुद सब बच्चों को अलग अलग नाम दिया है ना। बिल्कुल वैसा ही है, जो क्लासिफिकेशन है उसमें कैरेक्टर्स, उसका जो लिविंग का ये लैंड में रहते हैं या सी में रहते हैं, या अगर किधर ग्रास में रहते हैं, तो वो सब जो है वो सब देख के उनका क्लासिफिकेशन किया है, और इसीलिए वो क्लासिफिकेशन इम्पोर्टेंट है, जिन्हें जिसकी वजह से हम लोग जान पाएंगे कि ये कैरेक्टर ये ग्रुप में आता है, तो इसका ये फीचर्स रहेंगे। फॉर एग्जाम्पल आप देख लो, अगर बर्ड लिया तो बर्ड आपके सामने क्या क्या आता है? बर्ड पूरा का पूरा, वैरायटी ऑफ टाइप्स ऑफ बर्ड्स आते हैं ना आपके सामने। हाँ, तो उनके जो फीचर्स रहते हैं, उनको फेदर्स रहते हैं, 2 विंग्स रहते हैं, 1 टेल रहती है, वो 2 लेग्स रहते हैं, बीक होती है, तो ये पूरा का पूरा स्ट्रक्चर आपके सामने आता है ना। हाँ, तो इसलिए क्लासिफिकेशन इम्पोर्टेंट है, और इतना आसानी से हम उनको क्लासिफाई कर सकते हैं। ओके, मतलब समझ में आया इम्पोर्टेंस ऑफ द क्लासिफिकेशन? ओके, तो ये मैंने आपको बहुत सा बड़ा एग्जांपल दिया है, लेकिन आज हम स्टडी करने वाले हैं वो माइक्रोब के बारे में स्टडी करने वाले हैं। सो द ग्रुप्स and the subgroups were created considering the similarities and difference among the living organism. अभी सिमिलैरिटी एंड डिफरेंस, अभी एक मैं आपको एक एग्जांपल देती हूँ। जो एनिमल्स रहते हैं, डॉग ले लो और ये उल्फ ले लो या फॉक्स ले लो, दोनों में बहुत सारे सिमिलैरिटीज है ना, लेकिन दोनों में डिफरेंसेस भी है। दिखने में कुछ सिमिलर दिखते हैं, लेकिन कुछ कैरेक्टर उनके अलग है, उनका लिविंग जो एरिया है वो अलग है। तो ये सब आपको आइडेंटिफाई करना है, फाइंड आउट करना है, और उसका स्टडी करना है, तो पूरा का पूरा क्लासिफिकेशन आपको वेरी इम्पोर्टेंट है, और इजीली आपको ये सब मिल जाता है। ओके, this process of the dividing living organism into groups and subgroups is called biological classification. अभी ये जो मैंने पूरा का पूरा एक्सप्लेनेशन दिया है ना, जो बायोडाइवर्सिटी एंड नीड ऑफ क्लासिफिकेशन, इसकी जरूरत क्यों है, और दिस प्रोसेस को हम मिल के एक नाम देना चाहते हैं, उसको बोलते हैं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन। समझ में आ गया बच्चों? हाँ, तो ये तो फाइंड आउट करने के लिए किसी का मेहनत तो लगा होगा ना, किसी ने तो उसके ऊपर काम किया होगा ना। तो उनका नाम है, वो साइंटिस्ट है रॉबर्ट हार्डिंग विटाकर। स्पेल ध्यान में रखो, 2-3 बार लिख के बाद में आपको ध्यान में आएगा ये रॉबर्ट हार्डिंग विटाकर कैसे लिखते हैं। नाम ध्यान में रखना है, 9-10 तक आपको उनको कैरी करना है, ये विटाकर वाले को। Robert Harding Whittaker, 1920 and 1980, was an American ecologist. In 1969, he divided living organism into 5 groups. ये जो विटाकर है ना, उन्होंने क्या किया है, जो लिविंग ऑर्गेनिज्म है उनको मेनली 5 ग्रुप में डाल दिया है।
तो ग्रुप्स एंड सब ग्रुप्स मैंने आपको बताया ना, उसको मिलके बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बोलते हैं। तो वो बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जो 5 ग्रुप में डिवाइड किए हैं उनका नाम क्या है, पहला मैं ये बताती हूँ। फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर कंसिडर्ड फॉलोइंग क्राइटेरिया। कुछ तो रूल्स रहे होंगे ना जो क्लासिफिकेशन किया है, तो हर एक का कुछ तो स्ट्रक्चर रहता है। तो ये स्ट्रक्चर के हिसाब से उन्होंने क्या किया है बच्चों, 5 ग्रुप तैयार किए हैं। वो 5 ग्रुप कौन से है देख लो एक बार। कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर। सेल आपको सबको पता है, सेल व्हाट इज मीन बाय सेल। सेल इज द very small thing in our लिविंग ऑर्गेनिज्म। तो ये सेल वाला एक यूनिसेल्युलर में रहता है, मल्टी सेल्युलर में रहता है। कुछ कुछ जो अमीबा जैसे रहते हैं ना एनिमल्स, वो यूनिसेल्युलर रहते हैं, मतलब एक एक सेल से बने रहते हैं। तो उनके बारे में फ्लो चार्ट भी बना दिया है, साइड में देख लो। तो फर्स्ट मैं आपको पूरा का पूरा वो 5 ग्रुप है उनका एक्सप्लेनेशन देती हूँ। कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर, उसमें आते हैं प्रोकैरियोटिक एंड यूकैरियोटिक। तो साइड बाय साइड आपको ये फ्लो चार्ट दिया है ना, उसमें क्लासिफिकेशन किसका किया है, लिविंग ऑर्गेनिज्म का किया है। तो टॉप में लिखा है फ्लो चार्ट में लिविंग ऑर्गेनिज्म। समझ में आया, दिखता है स्क्रीन सबको। हाँ, अभी देख लो। फर्स्ट टाइप है कॉम्प्लेक्सिटी। उसमें क्या हो गया, लिविंग ऑर्गेनिज्म को 2 पार्ट में, मेन 2 पार्ट में उन्होंने क्या किया, डिवाइड किया। तो फर्स्ट वन इज प्रोकैरियोटिक एंड सेकेंड वन इज यूकैरियोटिक। समझ में आया। सेकेंड देख लो, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गेनिज्म क्या है, यूनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर। देख लो, ये प्रोकैरियोटिस है, वो यूनिसेल्युलर है। समझ में आया। तो यूनिसेल्युलर के अंडर क्या आया, एक एग्जांपल दिया है वो उन्होंने, मोनेरा। मोनेरा उसको आपको वही ऐसे ही ध्यान में रखना है। मोनेरा इज द किंगडम, इट इज द ग्रुप ऑफ द प्रोकैरियोटिक यूनिसेल्युलर लिविंग ऑर्गेनिज्म। ओके, देन सेकेंड ये यूकैरियोट्स है, उसमें 2 पार्ट है। फर्स्ट वन इज द यूनिसेल्युलर एंड सेकेंड वन इज द मल्टीसेल्युलर। तो ये जो यूनिसेल्युलर है, वो जो किंगडम रहता है उसमें प्रोटिस्टा करके एक एग्जांपल दिया है आपको। तो वो प्रोटिस्टा भी आपको ऐसा ही ध्यान में रखना है, क्योंकि ये जो नाम है ना, ये ऐसा रेगुलरली हमें पता नहीं है क्या कौन कौन से एनिमल है, और एग्जैक्टली आपको जो एनिमल का शेप स्ट्रक्चर वो बाद में नेक्स्ट पेज पे आप सबको मिलेगा, सब देखने को मिलेगा। देन सेकेंड है मल्टीसेल्युलर। ये मल्टीसेल्युलर के अंदर क्या आता है, वो है आपका मोड ऑफ द न्यूट्रिशन का टाइप है। देख लो अभी इसमें क्या क्या देते हैं वो भी मैं बताती हूँ। प्लांट्स, प्लांट्स को बोलेंगे ऑटोट्रोपिक, फोटोसिंथेटिक। फंगस है उसको बोलेंगे सैप्रोफाइटिक। देन डेड एनिमल्स एंड एनिमल्स है वो हिट्रोट्रोपिक एंड इंजेस्टिव। अभी पूरा का पूरा मैं एक्सप्लेनेशन देती हूँ आपको। मोड ऑफ न्यूट्रिशन दैट मीन्स वो अपना खुद का न्यूट्रिशन कैसे लेते हैं, क्या करते हैं, एब्सॉर्ब कैसे करते हैं, उनका फूड क्या होता है। तो प्लांट्स बोलेंगे तो एटोट्रोपिक, एटोट्रोपिक बोलेंगे तो इसका मतलब है प्लांट्स जो है अपना फूड खुद बनाते हैं, किसी के ऊपर डिपेंड नहीं है। समझ में आया बच्चों। जे प्लांट्स किंवा वनस्पती आपण म्हणत असतो की नाही मुलांनो, की त्या म्हणजे स्वयंपोषी आहेत। मराठी शब्द तुम्हाला कळतोय, स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्याला नाव दिलेलं आहे स्वयंपोषी। दॅट मीन्स दे प्रोड्यूस देअर ओन फूड एंड विद द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस। फोटोसिंथेसिस इज द लंबा प्रोसेस, एक बहुत बड़ा प्रोसेस है कि इसमें वो अपना खुद का फूड बनाते हैं, और ये सीड के फॉर्म में या फूड के फॉर्म, फ्रूट के फॉर्म में स्टोर करते हैं। ओके, देन आगे जाएंगे फंगस। सॅप्रोफायटिक, ऍब्सॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम। फंगस कुठे होत असतं, कसं वाढत असतं, तर जे डेड ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यातलं काय करत असतात, ते मटेरियल जे आहे ते ऍब्सॉर्ब करतात आणि तिथे त्यांचं न्यूट्रिशन होत असतं। त्यांचं न्यूट्रिशन होण्याचा जो प्रकार आहे त्याला काय म्हणणार आहात तुम्ही, ऍब्सॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम। क्लिअर। प्लांट्सचं कसं आहे, ऍटोट्रॉपिक आहे। आणि राहिलं थर्ड काय आहे, एनिमल्स। एनिमल्स आर द हिट्रोट्रॉपिक, दॅट मीन्स ते स्वतःचं अन्न तयार करत नाहीत। इव्हन आपण सुद्धा
आपण स्वतःचं अन्न तयार करत नाही. आपण कोणावर डिपेंड आहोत मुलांनो? प्लांट्सवर. कम्प्लिटली आपण प्लांट्सवर डिपेंड आहोत. कारण आपण सिरियल्स घेत असतो बघा, किंवा आपण पल्सेस खात असतो, लिफी व्हेजिटेबल्स घेत असतो, फ्रुट्स घेत असतो, काहीही घ्या मुलांनो, हे सगळं तुम्हाला कुठे मिळतं? वाया प्लांट्स. बाय प्लांट्स मिळत असतं की नाही सगळं. म्हणजेच आपण डिपेंड आहोत दुसऱ्यावर. कळतंय? मग दुसऱ्यावर म्हणजे कोणावर डिपेंड आहोत आपण? आपण कम्प्लिटली प्लांट्सवर डिपेंड आहोत. म्हणून आपण काय झालो? हेट्रोट्रॉपिक. समजलं सगळ्यांना? पुढे बघा. आता लाईफस्टाईल काय आहे? प्लांट्स. आता बघा, प्लांट्स स्वतःच स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना नाव काय दिलंय? प्रोड्युसर्स. ॲनिमल्स काय करतात? प्लांट्सवर डिपेंड्स आहेत, म्हणून त्यांना नाव काय दिलंय? कंझ्युमर. कारण ते प्लांट्सवर डिपेंड आहेत कम्प्लिटली. आणि तिसरा प्रकार तुम्हाला सांगितलंय की फंगी. काय करतायत ते? तर हे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत, जेव्हा ते डेड होतात, त्यांच्या डेड बॉडीज जेव्हा जमिनीवर पडल्या जातात, तेव्हा त्यांचं डिकम्पोजिशन होतं ना. मग ते बघा, तुमच्या साध्या लक्षात येत असतील गोष्टी, की एखादं प्लांट म्हणजे झाड एखादं पडलं, किंवा एखादा प्राणी मरून पडला, थोड्या दिवसांनी तो काय गायब होऊन जातो बघा. समजतंय? मग तो गेला कुठे? इव्हॅपोरेशन होतं, झालं का त्याचं? नाही ना. म्हणजेच त्याच्यामध्ये जे काही त्याच्या सेल्स आहेत, एक्सेप्ट बोन, त्याच्या सगळ्याच्या सगळ्या जे काही सेल्स आहेत त्यांचं डिकम्पोजिशन होतं. मग आता हे डिकम्पोजिशन कोण करत असणार सांगा बघू दे? ते सॉइल मध्ये बऱ्याच साऱ्या म्हणजे खूप अशा बॅक्टेरिया आहेत, माहितीये तुम्हाला? हा, हे सगळे जे आहेत ते काय करतायत? ह्या सगळ्या डेड बॉडीचं डिकम्पोजिशन करत असतात. म्हणून सगळे जे काही फंगस वाले जे आहेत ते सगळे डिकम्पोजर म्हणून ओळखले जातात. क्लिअर सगळ्यांना? बघा, म्हणजे लाईफस्टाईल मध्ये प्लांट्स झाले प्रोड्युसर, ॲनिमल्स झाले कंझ्युमर, आणि फंगस वाले झाले डिकम्पोजर. लास्ट वन मध्ये काय आलं तुमचं? सायलोजेनेटिक रिलेशनशिप. एकमेकांची रिलेशनशिप कशी आहे? अर्थात तुम्ही लास्ट इयर शिकला असाल बघा, बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिक पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत आणि अबायोटिक पण इम्पॉर्टंट आहेत. कारण तुम्ही जेव्हा म्हणजे बायोटिकचा स्टडी करता, तेव्हा त्याच्याशी रिलेटेड तुमच्या एन्व्हायरमेंट मधले रॉक्स, सॉइल, एन्व्हायरमेंट, टेम्परेचर डिपेंड आहे ना तुमचे प्लांट्स ग्रो होण्यासाठी, ॲनिमल्स सर्व्हाइव्ह होण्यासाठी. म्हणजेच बायोटिक आणि अबायोटिक जसे एकमेकांशी कोरिलेटेड आहेत की नाही, सेम टू सेम तुमचं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक आहेत, ते त्यांचं एकमेकांशी थोडस रिलेशनशिप असतं. ओके. आता हे सगळा जो तुम्हाला हे फ्लोचार्ट दिलेला आहे की नाही, या फ्लोचार्ट मध्ये तुम्हाला या मल्टी सेल्युलर मध्ये बघा 3 पार्ट दाखवले. कळते सगळ्यांना? परत एकदा रिपीट करते फ्लोचार्ट. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे मेन 2 पार्ट्स आहेत, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक तुमचा फक्त युनिसेल्युलर आहे, आणि त्याच्यामध्ये मोनेरा नावाचा तुमचा एकच किंगडमचा ग्रुप आहे. आणि युकॅरियोटिक मध्ये मात्र तुमचे युनिसेल्युलर ऍज वेल एज मल्टीसेल्युलर असे 2 पार्ट आहेत. आता युनिसेल्युलर तुमचा प्रोटिस्टा पर्यंत येऊन संपला, फिनिश. पण मल्टीसेल्युलर मध्ये मात्र तुमचे 3 प्रकार आले बघा, म्हणजे 3 टाईपचे किंगडम आले. त्या किंगडमचं नाव आहे, एक पहिलं फंगस, दुसरा आहे प्लॅन्टी, आणि तिसरा आहे ॲनिमालिया. हा, लक्षात ठेवा. आता ह्यांच्यामध्ये काय काय असतं ते शॉर्टकट मध्ये त्याने लक्षात ठेवायला तुम्हाला दिलंय, की त्या फंगसमध्ये सेलवाला प्रेझेंट असतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांचे काही कुठल्याही प्रकारचं फोटोसिंथेसिस करत नाही. का? तर ते डिपेंड आहेत, ऍब्सॉर्प्शन करतायत ना ते. हा, आता दुसरा नेक्स्ट आहे तुमचा प्लॅन्टी. त्याच्यामध्ये काय सांगितलं? सेल वॉल प्रेझेंट आहे, आणि त्याच्यातले ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजेच हे सगळे जे प्लॅन्टी मध्ये येणारे आहेत ते छोटे छोटे तुमचे अगदी ग्रास पासून ते मोठ्या ट्री पर्यंतचे सगळे प्लांट्स आले, की जे स्वतः फोटोसिंथेसिस करतात, आणि ते ऑटोट्रॉपिक म्हणून ओळखले जात आहेत. ओके. आणि लास्ट आहे तुमचं ॲनिमालिया. याच्यामध्ये डिटेल आणि फुल्ली सगळा स्टडी आहे तो तुमचा ॲनिमल्सचा स्टडी आहे. जे आपण आता ह्या लाईफस्टाईल मध्ये बघितले ना 3 प्रकार, ते त्यांच्यामध्ये मात्र सेल वॉल नाहीये. तुम्ही लास्ट इयर किंवा ह्याच वर्षी बघणार असाल, आता 2 तुम्हाला सेल स्टडी आहेत, एक प्लांट सेल आणि दुसरा आहे ॲनिमल सेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी मेन आहे की प्लांट सेल म्हटलं की तुम्हाला त्याच्यामध्ये सेल वॉल दिसतोय, आणि ॲनिमल सेल म्हटलं की त्याच्यामध्ये तुम्हाला सेल वॉल दिसत नाही. का?
तर त्याचं प्रोटेक्शन करण्याची तिकडे काही गरजच लागत नाहीये, त्यामुळे तो सेल वॉल त्याच्यामध्ये ऍबसेंट असतो. नेक्स्ट टाइम तुम्ही असा खूप असा डीप स्टडी याच्यामधला म्हणजे मिळत जाईल तुम्हाला आपोआपच. तर इथपर्यंत झालं. आता हे सगळं जे काही आपण चार्ट मध्ये बघितलंय ते सगळं तुम्हाला आता इथे डीपली स्टडी आहे. मुलांना पुस्तक इतकं छान बनवलंय ना तुमचं, की जर एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही असा मायक्रोस्कोप खाली बघितला तर तो तुम्हाला कसा दिसणार. म्हणजे नुसतं थेरॉटिकली शिकवलं, बडबड केली, काहीही लक्षात येत नाही, कारण तुमच्या एजच्या मनाने तुमचं तेवढं नॉलेज नसतं, त्यामुळे तुमच्या इमॅजिनेशन पण तुमच्याकडे तेवढं नसतं. समजतंय. पण आता इथे तुम्हाला हा जो सगळा शेप अँड साईजचा जो पिक्चर दिलेले आहेत ना आणि कलरफुल दिलेत, अट्रॅक्टिव्ह करून दिलेत, त्याच्या मागे असा आहे उद्देश की मुलांना हे सगळंच्या सगळं इंटरेस्टली, म्हणजे त्यांना इंटरेस्ट तर क्रिएट झालाच पाहिजे आणि हे सगळं त्यांच्या असं डोळ्यासमोर राहिलं पाहिजे चित्र, की ही जे काही नावं दिलेली आहेत ती नावं काय आहेत, त्यांचे शेप कसे आहेत, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय चेंजेस आहेत. हे सगळं तुम्हाला हळूहळू कळेल. आता जस्ट आपला एप्रिल सुरू आहे, आपण परीक्षा जाऊन पुढच्या एप्रिलला देणार आहोत, तर जवळजवळ 12 महिने तुम्ही हे पुस्तक वापरणार आहात. तर ते त्यामुळे 12 वेळा कमीत कमी तुमचा एक एक लेसन वाचून तर 100% होणार. आणि पहिल्या 2-3 वेळा तुम्हाला काहीही समजणार नाही, पण जसं तुमचं हे वाचत वाचत गेल्यानंतर तुम्हाला समजायला लागेल, त्यातलं काहीतरी म्हणजे कळायला लागेल, तेव्हा तुम्हाला ऑफकोर्स सगळं सगळं त्यातलं म्हणजे इंटरेस्ट पण क्रिएट होईल आणि सगळ्यातलं तुम्हाला नॉलेज पण मिळणार आहे. ओके. हा, आता पुढे जाऊया आपण. एक पहिलं म्हणजे अजून आपल्याकडे एक 10-12 मिनिटं होती. एक मला एक म्हणजे हे करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे की मुलांना किती वाचता येतंय. तर आता मी जर असा तो प्रयत्न करते, कारण आपल्याला काय आता सिलेबस संपवायचा नाहीये मुलांना. आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे स्वतःला चेक करायचं आहे की मुलं किती अपडेट आहेत. आता मी एक हे करते, बघूया. आता मी तुमचं म्हणजे वाचन घेण्याचा प्रयत्न करते. कोण वाचणार आहे सांगा जरा. जरा चॅटबॉक्स मध्ये मला लिहून द्या कोणाला इंटरेस्ट आहे, कारण अजून मला तुम्ही कोणी ओळखीचे नाही झालात. कोण आहे? मानसी, त्याच्यानंतर सायली. बर, आता ओके, मी जसे सिक्वेन्सने आलेत ना तसे 5-5 मिनिटं तुम्हाला देते. पहिलं मानसी, नंतर सायलीला सांगते, नंतर निधीला सांगते. ओके. हा, तर चला स्टार्ट करूया मानसीने. हा, नंतर आहे कार्तिक. ओके, ठीक आहे. तर ज्याचं पहिलं कोण आहे? मानसी आहे ना. तर पहिलं तू स्वतःचा माईक ऑन कर आणि वाच. बघूया. बघूया, जसं जमेल तसं. नो टेन्शन, डोंट वरी. Lesson number 1, Living World and Classification of Microbes. Can you recall what is hierarchy for classification of living organisms? Second, who invented binomial system of nomenclature? हा, Third, एक मिनिट, एकच मिनिट. हा, ते इन्व्हेंटेड आहे बघा. वर्ड नेहमी मुलांना सावकाश वाचा. स्लो बट स्टडी आणि अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट. इन्व्हेंटेड हा म्हणजे कोणी शोधून काढलं. बायनॉमियल सिस्टम, बायो नाही असं नाही वाचायचं. बायनॉमियल सिस्टम ऑफ द नॉमेनक्लेचर. ओके, चलो कंटिन्यू. which levels of hierarchy हायरची are considered while writing the name in binomial nomenclature? बायनॉमियल नोमेनक्लेचर. ओके, कंटिन्यू. Biodiversity and need of classification. Last year, we have learned that all the living organisms on Earth have adapted according to geographic regions. Food इंजेशन म्हणजे ingestion, म्हणजे अन्न घेण्याची पद्धत. पुढे. defense, etc. While adapting, many differences are observed in the organisms of same species too. According to 2011
census. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. Around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. Today, such a vast number, it was essential to divide them into groups. So, groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. ओके, ठीक आहे. आता तू थांब सध्या. त्याच्यानंतर कोण होतं? सायली होती ना. तुझा माईक ऑफ कर आणि सायली तुझा ऑन कर. कोण होतं सेकंड नंबरला? Yes, miss. येस येस, स्टार्ट. Miss, I will start from this process. रॉबर्ट हार्डिंग विटाकर पासून स्टार्ट करायचंय. Okay. Robert Harding Whittaker, 1920 to 1980, was an American ecologist. In 1969, he divided living organisms into 5 groups. For this classification, Whittaker considered following category. 1. Complexity of cell structure, parasitic and eukaryotic. थांब जरा. थोडस कुठे मिस्टेक होते बघ. फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर, हा स्पेल विटाकर, म्हणजे हा, आणि कन्सिडरिंग फॉलोविंग क्रायटेरिया. स्पेलिंग बघ एकदा, क्रायटेरिया. ओके, आणि ते 2 वर्ड्स आहेत ना, त्याला म्हणायचं प्रो कॅरिओटिक आणि यू कॅरिओटिक. येस, चलो. Complexity of organism, unicellular or multicellular. Third, mode of nutrition, plant, autotrophic, photosynthesis, fungi, saprophytic, absorption from dead organisms, animals, heterotrophic and injective, lifestyle, plant producers, animal composers, consumers, fungi decomposers. Very good. Phylogenetic relationship, prokaryotic and eukaryotic, unicellular to multicellular. Okay. Yes. पुढे आता हा फ्लोचार्ट आहे, तोही वाच, बघूया कशी वाचते. Okay. Living organism divided into prokaryotics and eukaryotics. Prokaryotic is divided into unicellular, which is kingdom 1, example Monera. Eukaryotic is divided into 2 parts, unicellular and multicellular. Unicellular, kingdom 2, example Protista. Multicellular divided into kingdom 3, kingdom 4 and kingdom 5. Kingdom 3, example fungi, cell wall present but organism cannot perform photosynthesis. Kingdom 4, example plantae, cell wall present and organism can perform photosynthesis. Kingdom 5, Animalia, no cell wall. येस, स्टॉप. आता मी दुसऱ्याला सांगते. कोण होतं? थर्ड नंबरला निधी होती ना. चलो, थर्ड नंबर. येस. किंगडम फर्स्ट मोनेरा. Activity. A small drop of curd or buttermilk on a clean glass side. Dilute, huh? It with a little water. Carefully keep the cover sleeve. Observe it under high power of compound microscope. What did you see moving? Small rod-like microbes are lactobacilli bacteria. येस, ते काय आहे ते सांगते मला. रोड लाईक नाही म्हणायचं, काय म्हणायचं? रॉड लाईक. रॉड म्हणजे काय असतो? एक असा पाईप असतो की नाही आपल्याकडे, तसा रॉड असतो, त्याला म्हणायचं रॉड लाईक स्ट्रक्चर. आणि लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. ओके, चलो कंटिन्यू. All type of bacteria and blue-green algae are included in the kingdom Monera.
येस. characteristic. आता हे सगळे तू जे कॅरेक्टर्स वाचणार आहेत ते आता तुझा हा मोनेरा होता की नाही किंगडम, त्याच्यामध्ये जे अॅनिमल प्रेझेंट आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. होच, कंटिन्यू. All the organisms are unicellular. Second, they may be autotrophic or heterotrophic. Third, these are prokaryotic cell without distinct nucleus or cell organelles. हा Protista हा activity. Prepare a temporary mount हा of 1 drop of pound water on a पॉन्ड वॉटर म्हणायचं, पॉन्ड वॉटर. हा glass slide. Observe हा the low power and high power of microscope. You find some motile microbes with irregular shape. There are amoeba. नाही, अमिबा म्हणायचं. हा, अमिबिया. आता Characters. हा थांब जरा, मी काय सांगते की पॉन्ड वॉटर म्हणजे काय समजलं सगळ्यांना? ते तुमचं ते तळं वगैरे असतं किंवा डबकं वगैरे असतं की नाही, त्याच्यामध्ये साठलेलं पाणी असतं, जे फ्लोविंग वॉटर नाहीये, असं डबक्यातलं साठलेलं पाणी आहे ना, त्याला म्हणायचं तुमचं पॉन्ड वॉटर. आणि त्याच्यातला जर आपण एखादा ड्रॉप घेतला आणि तो मायक्रोस्कोप खाली बघितला तर तुम्हाला व्हरायटी ऑफ अॅनिमल्स दिसणार आहेत. आणि हे सगळे तुम्हाला इथे साईडला दाखवलेत बघा. चला वाच. Characteristic 1. Protista are single-celled organisms with well-defined nucleus enclosed in a हा, nucleus एक मिनिट. हा, कर कंटिन्यू. चल आता. Second, they have सिडोपोडिया. सिडोपोडिया स्पेलिंग वेगळं आहे पण प्रोनाउन्सिएशन त्याचं वेगळं आहे. हा, सिडोपोडिया. हा Pseudopodia or हा, like Scylla हेअर लाईक सिलिया. सिलिया. or whip-like flagella for हा locomotion हा, of crops. Example: युग्लिना. Eugenia volvox हा, contains chloroplast. येस येस. Amoeba, amoeba हा, mol, mollusc पॅरामशियम. formation. हा बस, आता तू स्टॉप कर. आता लास्ट कोण होतं? कार्तिक होतं वाटतं ना. 4th नंबरला कोणी टाईप केलं होतं? येस मॅम. हा, चल वाच. किंगडम फंगे. वाच. स्टार्ट. माईक ओपन कर, माईक हे कर, ऑन कर. काय झालं? कार्तिक, आर यू इन मीटिंग? आहे का? प्रेझेंट आहे का? नेटवर्क इश्यू आहे? यस टीचर. हा, कंटिन्यू. तू वाच ना, वाच ना, तुला जसं जमेल तसं चालणार आहे. तेच तर मग. हा few हा this and observe it under the character. First, these are non-green include hard hair, the fish organisms and most sub they feed upon the PQ organism. The third one, their cell wall is made up ओके ओके, ठीक आहे, or ठीक. called हा, ठीक आहे. आता तुझा माईक ऑफ कर, ऑफ कर माईक. fourth one, some fungus are three like and many हा mucal हा, and percentage ठीक आहे. posterior हा pictorial barker हा gas fungus on crown
ठीक आहे ठीक आहे, स्टॉप कर तू. Fifth one, थांब जरा, थांब, तुझा माईक ऑफ कर. हा, आता मी सांगते बघ. नसू दे, वाचताना येऊ दे, चालणार आहे, कारण आपण शिकणार आहोत ना आता पूर्ण वर्षभर, आपल्याला हेच करायचं आहे. तर एक लक्षात ठेवायचंय, तुझ्यासाठी रीडिंग खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि तू रेग्युलरली रोजच्या रोज मिनिमम हाफ एन आवर, अर्धा तास तुला रीडिंग करायचं आहे. आणि कसं रीडिंग करायचं आहे, तर प्रोनाऊन्सिएशन तुझे क्लिअर नाहीत, म्हणजे जसं आपलं स्पेलिंग आहे त्याच्यावर आपल्याला नक्की काय वाचायचं आहे, प्रोनाऊन्स कसं करायचं आहे. एक काय करतोयस तू, स्पेलिंग काय आहे आणि तुझं प्रोनाऊन्सिएशन वेगळं येत आहे. तर जर एक लक्षात ठेवा, नेहमी मुलांना चुकीचं वाचलं तर ते कायमचं तुमच्या डोक्यात चुकीचं राहणार आहे. आणि आपली तर आता जस्ट सुरुवात आहे की नाही, तुम्ही 8ला आहात, 9, 10, 11, 12 अजून खूप लंबा आहे. हा, तर तुम्हाला आता स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे आणि आता तुमच्याकडे बराच वेळ अवेलेबल आहे. तर ज्यांना वाचता येत नाही छानपैकी व्यवस्थित, त्यांनी रेग्युलरली रोजच्या रोज मिनिमम अर्धा तास वाचायचं आहे. मॅक्सिमम तुम्ही 1 तास वाचू शकता. आणि वाचताना कधीच मुलांनो एका याच्यामध्ये तुम्ही अर्ध्या तासामध्ये तुमचा लेसन कंप्लीट झाला पाहिजे असं करायचं नाही. तुमची सुरुवात आहे, अडखळत वाचता, तुमचं 1 पेज जरी वाचून झालं तरी चालणार आहे, फक्त ते परफेक्ट वाचता आलं पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? आता ह्याच्यासाठी तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन कुठे मिळतील ते सांगते बघा. जनरल सायन्स साठी तुम्हाला 8th स्टँडर्डला एक छोटीशी तुमची डिक्शनरी मिळते, फक्त सायन्स पुरती. तर ती डिक्शनरी तुम्ही जवळ घेऊन बसायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्ट वर्ड जे असतात त्याचे प्रोनाऊन्सिएशन प्लस त्याचं मिनिंग असं सगळं दिलेलं असतं. क्लिअर सगळ्यांना? पहिलं लगेच डायजेस्ट घेऊन बसायचं नाही, पहिल्यांदा वाचायला शिकायचं. आणि ज्या मुलांचं हँडरायटिंग इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा रायटिंग स्पीड तुम्हाला वाढवायचं आहे, त्या मुलांनी कमीत कमी आपण जे काही वाचतोय की नाही रोज लेसन मधलं, जसं आपण मराठी शाळेमध्ये असताना शुद्ध लेखन असं एक टॉपिक असायचा बघा, तसं आता आपण इंग्लिश मिडियमची असलात किंवा सेमीची मुलं असलात तरी सायन्सचा एक एक पेज, नोटबुकचं 1 पेज, हा तुमच्या लेसनचं नाही सांगत आहे मी, तुमच्या नोटबुकचं 1 पेज, तुमची लॉंग बुक असेल तर त्याचा अर्ध पेज करा तरी चालेल. पण डेट वाईज तुमचं रायटिंग तुम्ही ठेवा, तेही तुमचं मिनिमम अर्धा तास तरी चाललं पाहिजे. कळतंय? म्हणजे स्वतःला तुम्ही इम्प्रूव्ह करा, मुलांना डेव्हलप करा, हीच वेळ आहे तुमचं फाउंडेशनची. हा, 8th स्टँडर्ड आहे, अजिबात तुमच्याकडे काहीही कुठल्याही प्रकारचा अभ्यासाचा जोर नाहीये, कुठल्याही प्रकारचं मोठ्या एक्झामचं प्रेशर पण तुमच्यावर नाहीये. क्लिअर सगळ्यांना? तर ज्यांना ज्यांना स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे त्याने आम्ही दिलेले इन्स्ट्रक्शन आहेत ना, त्या खूप सिरियसली फॉलो करा. क्लिअर सगळ्यांना? कारण हे आता आम्ही सांगतोय, तुम्ही किती करता हे आम्ही चेक करायला नाही आहोत, क्लासरूम मध्ये नाही आहोत आम्ही, तर उद्या घेऊन ये मग मी तुझ्या याच्यावर सही करते, असं नाही होऊ शकत आहे. हा, तर तुम्ही स्वतः ते सिरियसली घ्यायचंय की मला इम्प्रूव्ह व्हायचं आहे, मी रोज अर्धा तास वाचणार, मी रोज माझं हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करणार आहे, रायटिंग करणार आहे. आणि नॉट ओनली हँडरायटिंग इम्प्रूव्ह होत तुमचं, तर तुमचं स्पेलिंग पण क्लिअर होत जातं, कारण तुम्ही लिहिता ना मुलांना. समजतंय? तर ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं वाचायला शिकलं पाहिजे, लिहायला शिकलं पाहिजे, आणि नंतर मग तुमचं प्रिपरेशन आपोआपच होणार आहे. ओके, ठीक आहे. चला, आज आपण काय करूया, इथे स्टॉप करूया. चलो आता आपण इथे, ओके, चलो बाय बाय. येस येस, बाय. होमवर्क हाच तुमचा, काय सांगितलंय, रीडिंग अँड रायटिंग, हाच तुमचा होमवर्क. येस. Bye, ma'am. Thank you, ma'am. बाय बाय. ओके.